ऑस्कर हे प्रत्येक कलाकाराचंच ध्येय असतं आणि आता त्या ध्येयाच्या जवळ आलेली आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली, खूप अभिनंदन आहे तुझं. गुड रोडचं सिलेक्शन झालेलं आहे भारताकडून ऑस्कर एंट्री म्हणून. काय फिलिंग आहे? पहिली काय प्रतिक्रिया? एक आनंद आश्चर्याचा धक्का बसला खरं म्हणजे. कारण कधी-कधी ना असं वाटत असतं की या सिनेमाला आपण पुश करूया, हा सिनेमा नक्की आपल्याला अभिनयाची बक्षिसं मिळवून देईल. पण गुड रोड हा इतका साधा आणि छोटा सिनेमा होता की याच्याकडून काही अशा विलक्षण अपेक्षाच ठेवल्या नव्हत्या. आम्ही फक्त अक्षरशः तन, मन आणि धनही अर्पून हा सिनेमा केलाय. खूप हालअपेष्टा सोसून, टिपिकल त्रासांमधनं जाऊन हा सिनेमा पूर्ण करण्यातच आम्ही सगळं लक्ष केंद्रित केलेलं होतं. पूर्ण झाल्यानंतर फार आनंद झाला की आम्ही कमर्शियली रिलीज करू शकलो किंवा लंडन इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये ह्याला खूप चांगलं नावाजलं गेलं आणि यंदा सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. पण कधी-कधी ना अनपेक्षितपणे मिळालेला आनंद फार स्पेशल असतो. तसं आमचं झालं की या आठवड्यात ऑस्करची निवड जाहीर होणार आहे आमच्या लक्षातच राहिलं नव्हतं. त्यामुळे ही बातमी आल्यावर अचानक आश्चर्याचा धक्का बसला, आनंदाचा धक्का बसला आणि खूपच अभिमान वाटतोय. मला खास करून ह्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की माझी चित्रपटांची निवड कुठेतरी सार्थ ठरतीये. कारण मी जेव्हा द गुड रोड हा सिनेमा करत होते, त्याच बरोबरीने मी सिंघम करत होते आणि देऊळ करत होते. तर तेव्हा 1-2 जणांनी असं कमेंट मारल्याचंही माझ्या लक्षात आहे की गुजरातीत कोणी सिनेमे करतं का तरी? आणि आता कुठे तू जाणार भुजला? काय पैसे असणार त्या पिक्चरमध्ये? कशाला? तर या कशालाचं उत्तर मी फक्त माझ्यापाशी धडपडून शोधत आलेली आहे की माझं खरंच सिनेमावर प्रेम आहे आणि मला चांगला सिनेमा करायला आवडतो, त्यात आनंद मिळतो आणि त्या आनंदाला जर अशी कोणी पावती देणार असेल तर वाह! काय हरकत आहे. खरंच तुझी निवड ही नेहमीच स्वागतार्ह असते, नेहमीच खूप विशेष असते. आणि जसं तू म्हणतेस की जागतिक सिनेमा हेच तुझं ध्येय आहे. एक जागतिक सिनेमा, मग त्याला भाषेचं बंधन नसतं. मराठी, तमिळ, इटालियन, हिंदी तर आहेच आणि ह्या सगळ्या भाषांमधनंही तू जातेस. मग तेव्हा तू काय बघतेस निवड करताना? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी गोष्ट ऐकते आणि मला दिग्दर्शकाचा आत्मविश्वास आजमावायला आवडतो. कारण त्याच्याकडे जर चांगली गोष्ट सांगण्याची क्षमता असेल, धाडस असेल, तर मी फसतेच. मला तो सिनेमा करावासाच वाटतो. पण अनेकदा असं होतं की काही माणसं आपल्याकडे खूप डॅशिंग प्रेझेंटेशन घेऊन येतात. म्हणजे टेक्निकली पण त्यांच्याकडे प्रेझेंटेशन तयार असतं. अनेक जण लूक तयार करून आणतात की तू माझ्या सिनेमात अशी दिसशील असं मला अपेक्षित आहे. हे सगळं इम्प्रेस केल्यानंतर जेव्हा ते गोष्ट सांगायला लागतात तेव्हा लक्षात येतं की गोष्ट किती मिळमिळते. काही कणाच नाही आहे गोष्टीला. नुसतंच व्हिज्युअल त्यांनी वर्क केलेलं आहे पण गोष्टीत काही मूळ गाभाच नाही आहे. तर अशा वेळेला मी खरंच गोष्ट चांगल्या पद्धतीने ऐकायचा प्रयत्न करते आणि आता खूप वर्ष या क्षेत्रात असल्यामुळे गोष्टी ऐकायची सवय झाली आहे. त्यामुळे इतकी वर्ष काम केल्यानंतरही मला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर मी अक्षरशः झडपच घालते त्या गोष्टीवर आणि मी करूनच टाकते तो सिनेमा. અમારો દીકરો ખોવાયો છે. દીકરો હપ્તા નિરસિત છે. તને કઈ છોકરાને જોયું છે? આટલો ઊંચો. આદિ! લાડુ इतकी मोठी तगडी टक्कर होती. लंच बॉक्स म्हणा, भाग मिल्खा भाग, इंग्लिश मिंग्लिश अर्थात. आणि ह्या सगळ्यातून जेव्हा आपल्या सिनेमाची या निवड होते, कलाकार म्हणून त्या टीमचा भाग म्हणून तर आहेच, पण एक नुसतं कलाकार म्हणून तू थोडंसं तटस्थपणे काय तुला वाटतं की का निवड झाली असेल? काय वाटतं तुला? मला 100% असं वाटतं की या सिनेमामध्ये जो साधेपणा आहे, एक प्रांजळपणा आहे, त्यामुळे या सिनेमाची निवड झालेली आहे आणि या सिनेमाने कुठलाही आव घेतलेला नाही आहे. म्हणजे अनेकदा असं असतं की आता आम्ही तुम्हाला देशप्रेमाबद्दल संदेश देणार आहोत किंवा पर्यावरण वाचवा असं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत किंवा आम्ही असं म्हणणार आहोत की तोडफोड अभिनय आहे या पिक्चरमध्ये, तुम्ही येऊन पाहाच. असा कुठलाच आवेश नाही आहे या सिनेमामध्ये.
एक हळूवार गोष्ट सांगितली गेलेली आहे आणि सिनेमाच्या शेवटीसुद्धा कुठलाही संदेश नाही आहे, पण आपल्याला जाणवतं म्हणजे आपल्यात पाझरत जाते ती एक शांतता आणि हा विश्वास की जर आपल्याकडे खरेपणा असेल आणि माणुसकी असेल तर आयुष्य खूप सुंदर असू शकतं. हे आपल्याला अगदी हलकेपणाने जाणवून जातं. तर मला वाटतं की या सिनेमानी या सिनेमाची अख्खी मांडणी आणि दुसरं म्हणजे गुजरातच्या अख्ख्या प्रदेशाचं एक अम, खरेपणा, सच्चेपणा आणि नम्रता ही त्या गोष्टीत डोकावली आहे. तिथली सगळी लोकेशन्स ही सुद्धा आमच्या कथेचा एक भाग आहेत. તમે કોઈ છોકરાને જોઈ છે રિંકલ પ્લીઝ મને ગમતું નથી અહીંયા અહીંયા કોઈ જ છોકરો નથી. આ જુઠ્ઠું બોલે છે. શું છુપાયું તમે મેં તને કહ્યું હતું ને કે તારે અહીં નહીં આવવાનું. गुजरातच्या वाळवंटात तू झोपलेली आहेस असं एक जे चित्र आहे, एक दृश्य आहे, ते फारच अंगावर येतं की हे काय असेल. आणि मग ह्या शूटिंग करतानाचा हा तुझा अनुभव तिकडचा, याबद्दल थोडं काही जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. खरं म्हणजे ना निलिमा, या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका एक ट्रक ड्रायव्हर, त्याचा क्लीनर आणि 2 छोटी मुलं ही माणसं मेन आहेत. मी त्या सिनेमाचा एक भाग आहे. पण माझ्यासाठी हा सिनेमा स्पेशल ह्यासाठी आहे कारण मी जेव्हा शेवटचं शेड्यूल केलं म्हणजे कच्छचं जे रण जे आहे तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा मी 3 महिन्याची प्रेग्नंट होते. बापरे, आणि त्याच्यात तो शॉट दिलायस तू, हे सांगू नकोस आता. म्हणजे आणि हे कुणालाही माहिती नव्हतं युनिटमध्ये, फक्त मला आणि माझ्या घरच्यांना माहिती होतं. आणि मला एकूणच खूप काळजी वाटत होती स्वतःची, जगाची, माणुसकीची. तो एक असा दिशाहीन परिसर आहे जिथे आपण हरवलो तर आपल्याला कुठं जावं आणि कुठे माणूस आणि पाणी आणि अन्न शोधावं हे समजणारही नाही. तर मी अक्षरशः त्या भवंडरमध्ये अडकले होते कारण एक सिक्वेन्स असा आहे जिथे मी एकटी तिथे हरवलेली असते. माझी गाडी बंद पडलेली असते, मी ड्राईव्ह करत असलेली, आणि मी अशी ओरडत असते की म्हणजे मी अक्षरशः हवेला साथ घालत, आकाशाला साथ घालत असते की मला कोणीतरी मदत करा. आणि मला असं वाटलं होतं की माझं डोकं ताळ्यावर ठेवायला, माझ्या भावनांना ताळ्यावर ठेवायला मला कोणीतरी मदत करा. अशा परिसरात आपण जाऊच शकत नाही जिथे चिटपाखरू नाही आहे, कारण माझं युनिटही माझ्यापेक्षा अक्षरशः 5-1 किलोमीटर लांब होतं. तो शॉट लावला होता तेव्हा. आणि मला दूर कुठेतरी माहिती होतं की कुठेतरी आपली भारतीय सैन्याची छावणी आहे, कारण ती क्रॉस करूनच मी आतमध्ये आले. आणि मला त्या स्पॉटवर सोडून माझं अख्खं युनिट लांब निघून गेलं. आणि मला असं जाणवत होतं की बापरे, मी कुठे येऊन पोचली आहे, मी कुठला सिनेमा करते, मी का ॲक्ट्रेस आहे, असे वेगवेगळे प्रश्न मला पडले होते अक्षरशः तेव्हा. 3 महिन्याची प्रेग्नंट आहेस तेव्हा नक्कीच मानसिकता थोडीशी वेगळी असते, जास्तच हळवी असते. आणि अशात तो शॉट देणं खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे. इथेच ऑस्कर तुला. क्रेडिट माझ्या छोट्याशा लकी चार्मला द्यायला पाहिजे, कारण तिच्यासाठी मी किती मोठं भावना विश्व अनुभवू शकले ह्याचा मला जास्त आनंद आहे. आणि आता आपण दिग्दर्शकांबद्दल बोलूया. ग्यान कोरिया, त्यांना स्वतःला गुजराती येत नाही, पण ते गुजरात प्रेमी आहेत. त्याला तशी गुजरातीशी ओळख आहे, पण ज्या प्रकारचा प्रदेश त्यांनी दाखवलेला आहे सिनेमामध्ये म्हणजे त्या भाषेशी, त्या संस्कृतीशी त्याची नक्कीच ओळख नाही आहे. त्यांनी अक्षरशः फक्त प्रेमापोटी या गोष्टीसाठी त्या भागाचं सगळा शोध घेतलेला आहे असं मला वाटतं. माझ्या बाबतीत म्हणशील तर ही माझी दुसरी गुजराती फिल्म आहे. याआधी मी एक लव्ह इज ब्लाइंड नावाची कमर्शियल गुजराती फिल्म केली होती. आणि गुजराती शिकणं माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग होता, कारण ती तेवढी अवघड भाषा नाही आहे. ऑस्करची शर्यत जेव्हा आपण म्हणतो की कुठेतरी एक बॉलिवूडची मक्तेदारी दिसते, नाही म्हटलं तरी हिंदी सिनेमांची दरवर्षी नेहमीच रेलचेल असते आणि कॉम्पिटिशनला हिंदी सिनेमेच वरचढ पाहायला मिळतात. पण अशा वेळी जेव्हा एखाद्या गुजराती सिनेमाची निवड होते, प्रादेशिक सिनेमाची निवड होते, त्याकडे तू कसं पाहतेस? अनेक छोटे छोटे सिनेमे बनतात जे वेगवेगळ्या भाषांमधले असतात आणि आपल्या देशाने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नेहमीच त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की कितीही छोटा प्रदेश का असेना, पण तिथे जर आज प्रयत्न होत आहेत
चित्रपट निर्माण करण्याचे, एखादी सृजनशील गोष्ट घडण्याचे, तर त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याची दाद घेतली पाहिजे. त्या अर्थानं मला फार महत्त्वाचं वाटतं की एका प्रादेशिक सिनेमाला आज निवड समितीने भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. ह्याचा फायदा पुढच्या पिढ्यांना खूप होणार आहे. અમારો દીકરો ખોવાયો છે. હપ્તાની રસીદ છે. તને કઈ છોકરાને જોયું છે? આટલો ઊંચો. લાડુ મારા પત્તાના બાલ બચ્ચા નથી ભત્રીજ છે. જવા દો ને સાહેબ, પૈસા દે દીધા છે. અંકલ પ્લીઝ મને ગમતું નથી અહીંયા. અહીંયા કોઈ જ છોકરો નથી. आता अगदी ऑस्करच्या उंबरठ्यावर आलेला आहे सिनेमा, पण कुठेतरी भीती वाटतेय, दडपण वाटतंय, जबाबदारी वाढतेय, काय खूप एक्साइटमेंट आहे, ठीक आहे जे होईल ते होईल, काय फिलिंग आहे? मला स्वतःला असं अगदी व्यक्तिशः विचारशील ना, तर मी या सिनेमाचा अगदी छोटा हिस्सा असले तरी खूप हुरूप वाटतोय. मला हे कळतंय की ही फक्त सुरुवात आहे, कारण भारताने असं म्हणलंय की आम्हाला हा चित्रपट यंदा ऑस्करला पाठवायचा आहे. बऱ्याच फॉरेन फिल्म्स तिथे येणार आहेत आणि त्या बऱ्याच फिल्म्समधून अजून सर्वोत्कृष्ट 5 निवडलं जाणार आहे आणि तिथं आपण पोचणं फार महत्त्वाचं आहे. ही मूव्हमेंट म्हणजे या प्रयत्नात कुठेही कसर पडू नये यासाठी सगळ्यांनी सर्व आघाड्यावर लढलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ती क्षणिक एक्साइटमेंट वाटण्यापेक्षाही मला असं वाटतं की खूप छान चॅनल ओपन झालेलं आहे आणि आत्ता माझे एक साधारण 70-75 सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेले आहेत. पण मला कुठेतरी असं वाटतंय की मला ते तिथे जाता येतंय, तो रस्ता मला तरी गुड रोड सापडला आहे. कारण इतके दिवस मी स्वतःशी खूप झगडली आहे की अशी का आपली आवड आहे, आपल्याला असं वेगळंच काहीतरी का आवडतं, आपल्याला सरधोपट काहीतरी का आवडत नाही जे खूप पैसे देतं आणि ज्याच्यातनं खूप छान छान फोटो येतात फक्त पेपरमध्ये. असा माझा स्वतःशीच चाललेला एक संवाद आहे. त्या संवादाला मी स्वतःच ऐकतेय की मला बहुतेक दिशा मिळत चाललेली आहे आणि मी स्वतःला यापुढे जास्त कोसणार नाही. मी जर स्वतःला एक कार्यकर्ता मानत असेन सिनेमा या क्षेत्राचा, तर ही व्हॉलेंटियरगिरी मी आता चालू ठेवणार आहे आणि मी चांगलेच सिनेमे करत राहणार आहे. नक्कीच सोनाली, तुझी लढाई आहे ती अतिशय द गुड रोडवरच आहे सुरू आणि अशीच भरभराट तुला अशीच उत्तमोत्तम प्रकारे मिळत राहावं अशा खूप मनापासून शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं तू इतकं मोकळेपणाने आमच्याशी हे शेअर केलंस. खूप धन्यवाद आणि खूप ऑल द बेस्ट फॉर द गुड रोड. थँक्यू निलिमा, थँक्यू सो मच. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.